विराज खूप आभार आहे की तुम्ही एवढ्या पावसामध्ये पण तर मित्रांनो ॲक्च्युली मी घरी आलो आहे, पण एक थँक्स मेसेज नेताजी पालकर मंडळासाठी, बिकॉज रोहन साळोखे सर, आता खूप जणांचं नाव रोहन म्हणून असू शकतं, सो रोहन साळोखे सर थँक्यू, खूप जास्त थँक्यू की तुम्ही मला आत घेऊन आलात त्या रिंगणामध्ये बरोबर, जिथे सामान्य माणूस नाही जाऊ शकत. सो तुमचा या शर्टामुळे मला आत येता आलं आणि व्हिडिओ करता आला. तुमची टीम नाही जिंकली याबद्दल मला पण वाईट वाटते, कारण की एवढं सगळं मला तुमच्याकडे मिळालं असताना मी तुम्हाला सपोर्ट करत होतो, तो याचं थोडंसं मला पण वाईट वाटतंय. सो होप सो पुढच्या वर्षी नक्कीच एक पारितोषिक तुम्हाला येईल, पण थोडंसं तरी वाईट वाटतंय. पण थँक्यू, आज आणून दिलं मला व्हिडिओ करायची संधी मिळाली एवढ्या जवळून दहीहंडीच्या. धन्यवाद त्यासाठी. हे गाइस कैसे हो, वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आणि काल होती जन्माष्टमी आणि दुसऱ्या दिवशी दरवेळेसप्रमाणे आपल्या इथे दहीहंडी भरवते, जे धनंजय माडिक, जे आमदार धनंजय माडिक आहेत ते भरवतात. आणि खाडीवरचा व्ह्यू कसा दिसतो मेरी जान, बघा दिसतो ना, मस्त एकदम सिनेमॅटिक व्ह्यू दिसतोय. बरं जाऊयात लवकर, लेट होतोय, 6:30 वाजल्यात ऑलमोस्ट. आता आतमध्ये दंगा आहे. बरं असं भारी दिसतं की रे. ओके ठीक आहे, 6:30 वाजलेत आणि लवकरात लवकर जाऊयात आपण आणि दहीहंडी बघूया. कुठं असते दसरा चौकमध्ये, जाऊया लवकर आणि दहीहंडी बघूया कशी आहे. चला, तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत दसरा चौकामध्ये आणि थोड्या वेळात मोस्टली दहीहंडी चालू होईल. सो त्याच्यात एक थोडंसं एक दृश्य दाखवतो कसं आहे बघा. अशा प्रकारे सध्या मस्त की डेकोरेशन झालेलं आहे, म्हणजे लाईट्स वगैरे आले आहेत. पाऊस येतो त्यामुळे सगळेजण पळत आहेत, पण आपण इज्जत करायचं आहे. आपल्याला काय तर पर्याय नाही पडत, कारण की गोप्रो आहे आणि मस्तपैकी ढोल पताके गायला आहे. श्रीमंत कोल्हापूर आता झेंडे वगैरे आणि ढोल वाजवतात. तर मित्रांनो थोडंसं बाहेर येऊन थांबलं तिथून. आता दहीहंडी इथे चालू आहे तुम्ही बघता, ही मेन कमान आहे आतमध्ये जायची. आणि मागच्या वर्षी जी दहीहंडी जी फोडली होती ती होती नेताजी पालकर म्हणून. तर त्यांच्यात म्हणजे कसं होतं की लास्ट टाइम मी एका ठिकाणी काम करत होतो, म्हणजे एका ठिकाणी मी जॉबवरती होतो. तिथे एक सर होते, ते सर त्या मंडळामध्ये दहीहंडीसाठी येतात तिथे. सो त्यांच्या थ्रू जर आपल्याला लिंकने आज आपल्याला त्या रिंगणात आतमध्ये जर जायला मिळालं तर लय बरं होईल. सो त्यांचं नाव आहे रोहन साळोखे सर. सो बघूयात आपल्याला आता जायला मिळते काय. मागच्या वर्षी दहीहंडी फोडली होती 2023ची. तो यावर्षी त्यांना होप्स होतेच यावर्षी फोडतील. मागचं जे आपलं जे काय म्हणतो आपण जे पहिलं स्थान होतं ते यावर्षी पण बरकरार राखतील असं म्हणून. त्यांना भेटायसाठी की ना मित्रांनो मला आतमध्ये जे हलगी वाजवायला आल्यात आणि लेझिम खेळायला आले ते मला मिस करायला लागायला आले. इथलं झूम पण करू नाही, हे सगळं म्हणजे अडथळे पण दिसायला आले तिथे, त्यामुळे स्पष्ट दिसत पण नाही इथून. सो बघूयात, होप सो लवकर येतील, आल्यानंतर बघूयात काय करता येते. बरं तोपर्यंत चालू राहिलं तर आपल्याला दाखवता पण येतील, पण बघूयात काय होतं तोपर्यंत. मित्रांनो हीच ती टीम मागच्या वर्षी ज्यांनी बक्षीस मारलं होतं नेताजी पालकर. आता आपले जे सर आहेत ते यायचेत, अजून भेटायचेत आपल्याला. तोपर्यंत भेटू, तोपर्यंत जरा इथंच थांबायचं वाट बघत. आपण आत आलोय, म्हणजे पहिल्यांदा या बॅरिकेडच्या आत आलोय. त्याचं कारण म्हणजे हे त्याचं कारण आहे. आणि आपल्या सर आपल्याला भेटले होते, सरांनी आपल्याला आतमध्ये नेलं. तो आता पहिला जे पहिले जे आहेत स्पर्धक म्हणजे आता सध्या थर्ड असणार आहे. बघूया कितपर्यंत होतोय. 5 जर तर असले तर 5,000 आहेत, 6 जर असले तर 10,000, 7 असले तर
15 आणि 8 जर असले तर 50,000 आहेत. म्हणजे पहिल्या सलामीला बघूयात किती रस्ते आहेत. आता तासगाववाल्यांचं पहिल्यांदा आहे, नंतर आपला असेल. भारी वाटतंय. हार्नेसेस आहेत सगळ्यांना, म्हणजे जे जे लहान पोरं आहेत ना त्याला पण हार्नेस बांधलाय. तुम्ही बघता ना यांना पण हार्नेस बांधलाय. हार्नेसनं वरती जो सगळ्यात शेवटचा जो गोविंद आहे त्यासाठी सेफ्टी पर्पजसाठी मस्तपैकी हार्नेस बांधलाय त्याला. आणि लवकरच आता ह्यांचा थर चालू होतील. चालू करताना आपण चालू करू GoPro. सलामीसाठी 8 थराचा प्रयत्न पहिल्यांदाच 8 थराचा प्रयत्न करते. पहिलाच प्रयत्न 8 थराचा. शिववर्धन तासगाव हा आपला टाळ्या वाजवून आपण या सगळ्या गोविंदांना प्रोत्साहन देऊया. टाळ्या वाजवून आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. सलामीसाठी 8 थर रचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हॅलो, व्यासपीठावरील सर्व मान्यवर विनंती आहे की कृपया आपण स्थाना बनवावं. शिवगर्जना तासगाव गोविंदा पथक सलामीसाठी मानवी म्हणून रचत आहे. आणि हा त्यांचा सांगितली ते गेल्या 25 वर्षात कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये ही भगवद्गीतेचा उच्चार करणारे आपल्या सर्वांचे लाडके सिनेमा गोरगरिबांचे कैवारी आपल्या युवा शक्तीच्या सर्व सुराण्याचे आणि बाळगोपाळांचे सेवार कोल्हापूरच्या जीवनाच्या पायाभूत सुविधा देणारे आपल्या सर्वांचे थोडक्यात सांगेल पापणीला पापणी वाटते त्याला मराठीमध्ये निमिष असे म्हणतात. शिव झेप देण्यापूर्वी 4 पावलं पाठवायला बोलतो त्याला मराठीमध्ये श्यामकर म्हणतात. आणि आपण बोलाल तो शब्द माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी हर हर दहीहंडीची सुरुवात केली. 1-2 वर्ष कोविडचे वगळता सातत्य आपण ठेवलेलं आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आणि हा गोपाळकाल्याचा आपण गेले 20 वर्ष हा सोहळा सातत्यानं पाहत आहात. बंधूंनो, आम्ही दिले आणि एक चांगला संदेश महिला सुरक्षेच्या बाबतीत दिलेला आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. राष्ट्रीय तायक्वांडो खेळाडू दक्षिण कोरिया या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व केलं असे अनाजी माने यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे.
प्रयत्न दिसतोय. टाळ्या वाजवून आपण या गोविंदा पथकाला प्रोत्साहन देऊया. सात रचण्याचा प्रयत्न आहे. सातवा थर रचण्याचा प्रयत्न आहे. जोरदार आणि प्रोत्साहन देऊया. सलामीला 7 थर, सलामीला 7 थर. खूप खूप अभिनंदन. दरवर्षीच धनंजय महाडिक युवा शक्तीची दहीहंडी अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शी पद्धतीने होते. तुमच्या समोर काढलेली ही चिठ्ठी आहे, सगळ्यांनी आपण बघू शकता. नरसिंह कुटवाड, नरसिंह कुटवाड पहिल्यांदा आपल्याला संधी मिळेल. कॅमेऱ्यासमोर पुन्हा एकदा दाखवतो. दुसऱ्यांदा संधी मिळणार आहे. संघर्ष करून आणि तिसऱ्यांदा संधी मिळेल नेताजी पालकर. जोरदार करण्यावर प्रोत्साहन देऊया. खूप छान सुंदर असा प्रयत्न. लवकरात लवकर आपण मानवी मनोरंजन रचण्यास सुरुवात करायची आहे. अत्यंत सुंदर हा प्रयत्न आहे. धनंजय महाडिक युवा शक्ती दहीहंडी 2024 होत आहात. नेताजी पालकर, गडी ग्लव्स
सुंदर प्रयत्न अतिशय सुंदर प्रयत्न नेताजी पालकर गडिंग्लज युवा शक्ती दहीहंडी 2024 तब्बल 3 लाखाची दहीहंडी कोण फोडतोय याकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे. अत्यंत सुंदर असा हा मानवी मनोहर रस्ता आहे. शिवकृपा एकदा जोरदार आणि त्यांचा आपण अभिनंदन करूया, प्रोत्साहन देऊया. परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुजनासियारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की कॅमेरावरती पडत नाही का? कॅमेरावरती हे होते काहीच नाही. 5 फुटापर्यंत पाण्यात चालतो. सुंदर असा प्रयत्न तुमच्या ह्या कलाकारांमुळे आम्ही आर्मीमध्ये येतोय का? कारण खरोखर न्यूज खूप चांगली न्यूज येते का? मी युट्यूबवरती व्हिडिओ करतो. युट्यूबवर व्हिडिओ करते. तुमचं चॅनल कुठलं? युट्यूबवरती आहे वीर ब्लॉग म्हणून. वीर ब्लॉग म्हणून चॅनल आहे. वीर ब्लॉग वीर ब्लॉग ब्लॉग अजून पण मला ऐकायला वीर ब्लॉग ना. तुमच्याशिवाय काय बोलू का? मी आर्मी पर्सन आहे. बोला ना, बोला की. एवढं ह्याच्यामध्ये पण तुम्ही हे करताय, बाकीची चॅनल नाही करत एवढे. रहिवासी आहे. एक 15 वर्ष झाले मी या इकडे म्हणजे साहित्य करत आहे. एक गडिंग्लज एक असं शहर आहे म्हणजे कोल्हापूर मधला म्हणता येणार नाही, पूर्ण महाराष्ट्रामधलं एकदम सांस्कृतिक वारसा जपणारं एक असं आहे. आज मला ह्या चॅनलनी मला बोलण्याची संधी दिलेली आहे आणि खरोखर मी या चॅनलचा खूप आभारी आहे. एवढ्या पावसामध्ये पण आपलं पूर्ण म्हणजे श्रेय म्हणजे मी या चॅनलला देतो, जे शेती उत्सवासाठी पूर्ण पावसामध्ये भर दिवसामध्ये. सर तुमचं नाव काय? विराज यांनी या चॅनलमध्ये मला एक आर्मी पर्सन म्हणून घेतलेलं आहे. खरोखर मी खूप आभारी आहे. आणि ह्या कोल्हापूरमध्ये या दहीहंडी उत्सवासाठी जे म्हणजे या लोकांनी एक सांस्कृतिक वारशासाठी जमलेलं आहे. मी खरोखर खूप आभारी आहे आणि खरोखर विराज खूप आभारी आहे. तुम्ही एवढ्या पावसामध्ये पण तुमचं चॅनल ऑनलाईन ठेवायला लागलं आहे. थँक्यू. नेताजी पालकर व्यायामशाळा मंगळ आहे कारण आज यावेळी दहीहंडी फोडण्यात आहे. एकच नेताजी पालकर. या वाटमध्ये दुसरी संधी नेताजी पालकर. तिसरी संधी नृसिंह कुटवार. कोण फोडणार?
शेड्यूल केलेलं त्यानिमित्तानं सगळे एकत्र जोरदार आहे त्याला प्रोत्साहन आपण देऊया. नेताजी पालकर अत्यंत सुंदर असा प्रयत्न. नेताजी पालकर प्रोत्साहन देऊया. नेताजी पालकर सुंदर असा प्रयत्न. नेताजी पालकर पूर्ण अर्थावर 3 लाखाची ही दहीहंडी. सभागती घडी महिना त्याचबरोबर मंजुराणी वैष्णवी महिलांशी संवाद साधतात. मंजुराणी वैष्णवी महिलांशी संवाद साधतात. सुंदर हा प्रयत्न. सुंदर प्रयत्न. चढाईची रचना यशाच्या टप्प्याकडे निघालेले आहेत. पहिला एक्का लागलेला आहे. सहा पण लागतायत आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे की अतिशय सुरेखपणे पहिला पण लागलेला आहे. सर्वांची उत्कंठा शिबिरा बसलेली आहे. सर्वांच्या मोबाईलचे कॅमेरा ऑन झालेले आहेत. 3 लाखाची मानाची उभारणी कोण होणार. दुसरा थर झालेला आहे कोणता तोही दणकट आहे. तिसऱ्या थराची तयारी झालेली आहे. सपोर्ट सिस्टीम अतिशय सुंदर लावत आहेत. आता तो सुंदर असा प्रयत्न. आता हा खेळ ट्रिपल एक्क्याचा आहे. चारही तर सुंदर रचलेले आहेत. जोरदार आपण प्रोत्साहन देऊया. 5वा तर 6वा तर आणि 7व्या थरावरचा गोविंदा.
अत्यंत सुंदर असा प्रयत्न उत्कंठात लिखून धरायला लागणारा क्षण संघर्ष ग्रुप अत्यंत सुंदर असा प्रयत्नाच्या बळाची तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आजच्याच आत्ता घरी आलो आणि जवळपास नाही म्हटलं तर 3 तास उभा होतो तिथे आणि विषय म्हणजे खूप जवळून आपल्याला दहीहंडी तुम्हालाही दाखवता आली आणि मलाही फर्स्ट टाइम एवढ्या जवळून बरोबर म्हणजे त्या दहीहंडीच्या खालून मला व्हिडिओ करायला मिळाला. सो होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू बाबा. टेक केअर. दिस वॉज मी साईटवीर सायनिंग आउट. टेक केअर अँड साय यो ना बाय बाय. गुड नाईट.